संतापजनक घटना पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरमध्ये घडली आहे. त्र्यंबकेश्वर ही खरं आपली एक फार मोठी ओळख आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर आपल्याला सगळ्यांनाच श्रद्धास्थानी आहे. आणि इथे महाराष्ट्रातून नाही तर भारतभरातून लोक येतात. हे पुढचे 2 व्हिडिओ जरा बघा. तिथल्या सुरक्षा रक्षकांचा मुजोरपणा बघा. हे जरा व्हिडिओ बघा आधी तुम्ही. अतिशय संतापजनक आहे. अक्षरशः लाथांनी तो सुरक्षा रक्षक तिथे आलेल्या भक्तांना मारतोय. हा काय प्रकार आहे? म्हणजे ट्रस्ट काय करतंय, प्रशासन काय करतंय? मी या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सरांशी सुद्धा बोललोय आणि त्यांनी आता याची इन्क्वायरी लावलेली आहे. पण हे खूप दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतं की कडक कारवाई व्हायला पाहिजे. लोकांना लाथांनी मारताय तुम्ही. बरं, हा काही पहिला प्रकार नाही. याच्यापूर्वी सुद्धा त्र्यंबकेश्वर मंदिरामधले सुरक्षा रक्षक हे नेहमी वादामध्ये सापडलेले आहेत आणि हा पुन्हा एकदा नव्याने त्यांनी वाद सुरू केलेला आहे. जर कोणाचं काही चुकत असेल तर त्याचा हात धरून त्याला बाहेर जायला सांगणं हा तुमचा अधिकार आहे. लिटरली तुम्ही लोकांना लाथाबुक्क्याने मारताय. एका माणसाचा शर्ट फाडलाय तुम्ही त्याच्यामध्ये. एकाला सुरक्षा रक्षक कदाचित लाईन मोडली असेल, काय कारण आहे अजून ते माहित नाही, तुम्ही त्याला लाथा मारून हाकलवताय. म्हणजे इतकी वाईट अवस्था, गुन्हेगारांना सुद्धा लोक लाथाबुक्क्या पोलीस मारत नाहीत, अशा तुम्ही मारताय. हे संतापजनक आहे. सगळ्यांनी याच्यावरती राग व्यक्त केला पाहिजे. पुढे आपल्याकडे कुंभमेळा आहे. हे असं दाखवून भारतभरातून लोक आपल्याकडे येणार आहेत का? सगळ्यांनी याचा निषेध केला पाहिजे. हे नाशिकला शर्मेनी मान खाली घालायला लावणारं प्रकरण आहे आणि त्र्यंबकेश्वर ट्रस्टनी हा विषय सिरियसली घेतला पाहिजे. हे सुरक्षा रक्षक आणि ही एजन्सी या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे असं नाशिककर म्हणून आमचं म्हणणं आहे. दुर्दैवी आहे यार हे.